शेवटी नर्गिस गेली. पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या पत्नीचा नर्गिसचा 7 दिवसांनंतर मृत्यू. दिवसांपूर्वी पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या पत्नीचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना पत्नीचे मंगळवारी मृत्यू झाला. नर्गिस फैजान शेख, वय 32 वर्षे, राहणार लोकमान्य नगर, मजरेवाडी, सोलापूर असे नाव आहे. मृत नर्गिस ही 55% जळाली होती. या प्रकरणी पतीवर खुनाचा व सासरच्या मंडळींवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यात आरोपीला 16 एप्रिल रोजी अटक केल्यानंतर त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी रात्री 10च्या सुमारास सोलापूर येथील लोकमान्य नगर जिल्हा परिषद शाळेजवळ मंजरेवाडी भागात आरोपी पतीने पत्नीला भेटण्यास येऊन घरात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिला नातेवाईकांनी उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. यातच तिची तब्येत खालावली आणि जवळपास 7 दिवसांनी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी नर्गिस फैजान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पती फैजान, सासरा जावेद, सासू शमशाद, कुटुंबातील अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. याचबरोबर घटनेवेळीचा ऑडिओ व्हायरल झाला. आरोपी पती जेव्हा नर्गिस यांना भेटायला आला होता त्यावेळीचा एक ऑडिओ व्हायरल झाला. यात सुरुवातीला आरोपी हा नर्गिस यांना शिवीगाळ करतो. नंतर त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाल्यानंतर नर्गिसचा किंचाळण्याचा आवाज येतो. त्यानंतर तिला वाचविण्यासाठी होत असलेल्या धावपळीचा आवाज येत आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया.